ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय आहे? नवरात्र शक्ती घटस्थापना. बघा, पहिली आदिमायाशक्ती ही सृष्टी आहे ना, एक आदिमायाशक्ती. आणि या आदिमायाशक्ती तिच्यापासून काय केलं? शंकर, ब्रह्मा, विष्णू आणि जगत, तिनं किती रुपये घेतलेत? 8 रुपये, अष्टरूप. आणि प्रत्येक रूपात प्रत्येक कार्य केलेलं आहे. आणि मग तिनं शेवटी कोण बनवला? माणूस बनवला. आणि माणूस ज्या वेळेला पाठवताना पृथ्वीवर पाठवला, आणि मग त्यांनी तिला विचारलं, माते, माझं संगोपन कोण करील? अरे म्हण, तुझं संगोपन करण्याकरता तुला मी एक परी पाठवणार आहे. आणि एक त्याच्याबरोबर मी एक तिच्याबरोबर एक जोडीदार देणार आहे. त्याच्याबरोबर बरेच काही लोक देणार आहेत. आणि मग मला माझी सांभाळ कोण करील? तुझा सांभाळ तीच करणार. तिच्या स्थानामध्ये मी दूध भरणार. नंतर तुला दात येणार. आणि मग मला ती तुला शिक्षण देईल. आणि मग तुझी ओळख कोण करून देणार? मग तीच करायला जास्त वेळ लागेल. म्हणून जी भगवंतांना पाठवलेली परी असती, तो तिला जोडीदार असतो, तो आई आणि बाप. बघा, भगवंतानी ज्या वेळेला आपल्या देवीनं आपला पाठवलं, तर आपल्याबरोबर आई आणि बाप, आणि नंतर बाकीचं जग तयार झालं. हे जग कसं स्वार्थी असतं. आणि मग देव कुठे? आपल्या हृदयात, आईबापात, चंद्र, सूर्य, हवा, पाणी आणि प्राणीमात्रात. पण आज काय झालं आहे? या ज्या काही बुद्धिवादी लोकांनी त्यांचं पोट भरण्याकरता 33 कोटी देव तयार केले. आणि लोक त्या 33 कोटी देवात नादवले. आणि त्या देवांपाशी कोट्यवधी रुपयाचा खजिना तयार झाला. मंत्रिमंडळ रक्षक ते आज भक्षक झाले. आणि मग खरा पोशिंदा कोण आहे? आईबाप आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आणि मग तो आज हालत याच्यामध्ये, त्याचं का कोणी बघायला तयार नाही. तर या नवरात्र उत्सवामध्ये आपण एक मंत्र घ्यायचं आहे: आईबाप, प्राणीमात्र, निसर्ग जपा आणि शेतकरी जपा. तुमचं कल्याण होईल. जय भैरवनाथ.